बुग्गू हर्ष मम्मा आपण छोले बनवतो. हे गणपती बुक केला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. नक्षत्र असतं त्याच्यात आले. काही व्हिडिओज बघितले मी कॉफी एक्सपर्टचे. कॉफीमध्ये डायरेक्ट गरम पाणी नाही टाकायचं. ब्लॅक कॉफी पित असेल तर थोडंसं पहिला थंड रूम टेम्परेचर टाईप पाणी घ्यायचं आणि त्याला प्रॉपर ते डिझॉल्व्ह होऊ द्यायची पावडर कॉफीची. मग नंतरला थोड्या वेळाने 1-2 मिनिटांनी गरम पाणी ऍड करायचं. कारण की डायरेक्ट गरम पाणी टाकलं तर ह्याचा एसेन्स, ह्याचा सुगंध सगळं जरा दबलं जातं आणि मग नाहीसं पण होतं. माझ्या आपल्याला एक ताईंनी विचारलेलं की या कॉफीचा प्लीज रिव्ह्यू दे, त्यांना पण ट्राय करायचे. आता मी जितक्या पण टाइम घेतला ना ताईंनी ऍक्च्युली पाणी जास्त घेतलं म्हणून मला ते एकदम फिका फिका वाटलं. आज मी जरा पाणी कमी टाकतो म्हणजे समजेल आता किती डॉमिनन्स आहे. कंप्लेंट द्यायला लागले बुद्धी अलग अलग आहेत ना. गर्ल्स मध्ये बॉईजचे अलग. तर गर्ल्स मधून ती कोण आहे त्याचसोबत बनणार आहे स्पायसी चीजी मॅगी. आहे कडवट पण आहे, ॲव्हरेज आहे. ठीक आहे, जे टेस्ट वाईज आहे ना, मी हेझलनटचं पण ट्राय केलं बट काय एवढं. तर नेस्कॅफे आणि ब्रू सेम आहे. हे जस्ट ब्रँडिंग आहे मला वाटतं कदाचित, म्हणून का मीच चुकीची बनवते मला माहिती नाही. दूध टाकून अजून काहीतरी वेगळं बनणार असेल. बट मी खरं सांगू तर मला दूध पिल्यावरती बराच टाइम असं ना थोडंसं लो फील होतं, थोडंसं घाम सुटायला लागतो, नाही बरोबर वाटत. मला एकदा चेक करायचं डॉक्टरकडे जाऊन मला काही दुधाचा प्रॉब्लेम आहे की काय, म्हणून मी ब्लॅक कॉफीच प्रिफर करतो. आणि हा एक गोष्ट चांगली म्हणजे टेस्ट आहे नाही आहे, बट कोणती पण कॉफी पिली तरी ती मधलं फॅट, लिव्हर मधलं फॅट बोलतात आरामात जाळते. ठीक आहे, तर करा ट्राय. बट मी तर बोलेल की एवढं 90 रुपीज ह्याच्यामध्ये 10 पॅकेटसाठी हे करण्यापेक्षा 10 पॅकेट 20 रुपयामध्ये येतील नेस्कॅफे आणि ह्याचे. बाकी मी परत नाही ऑर्डर करणार आहे. बाकी कोणाचा तरी योगा चालू आहे. तू याचं काय बनवते? बोलली ना छोले बनवते. नारळाचं काय काम? वाटण करायला. ट्रायंगल काढायचा पहिला. शाबाश. आणि आता परत ट्रायंगल काढायचा. शाबाश. अरे बापरे, ती स्टार काढायला शिकते. A for apple. व्हेरी गुड. Standing line. बी फॉर Ball. B for ball. B for त्याला म्हणतात बॉल. बॉल. काय झालं? घेतोय बेटा ब्लॉग मध्ये, कसं तुला घेत नाही? हे काय आता तुझ्यावरतीच आहे. हाय फ्रेंड्स, झाली आहे संध्याकाळ आणि बुगू रुसली कारण की तिचं म्हणणं आहे की तिला मी ब्लॉग मध्येच घेत नाही. घेतोय बेटा, बघ बघा फ्रेंड, बुगूच दिसते की नाही ब्लॉग मध्ये. आता जाऊ दे, नको तर नको.
तर संध्याकाळची पूजा आणि पूजा बुग्गू सोबत खाली गेली होती, तर ती येईपर्यंत मी बनवून टाकलाय चहा. मला पाणी लागतं परत ते. हा म्हणजे बोलतो काय. हा फ्रेंड्सला दाखव काय झालं. बघ काढायला ते ना दाखवलंय. दाखव दाखव ना. कोणी मारला ते ना. कोणी मारलं बोलू का. फोनवरती मारशील परत. ना दादा तू आता ना दाखवताय ना. मला कोणती चहा सांडशील. कामगार आले होते सगळे, जे स्टाफ होता त्यांचा, हे बनवणाऱ्यांचा. ही शीट आहे, ही पाठची शीट आहे. ती शीट असं घरात आणताना लांब लचक होती. घरात आणताना त्यांनी ती शीटचा जो असावाला भाग आहे, असा पुढचा, तो धाड करून ह्याच्यावरती आपटलेला. तर बघा ना, आल्या आल्या हे झालं होतं, माझं डोकं फिरलं होतं. आणि कधी पण काय पण झालं ना, मी कुठे पण राहतोय ना फ्रेंड्स, आता विचार करा, समजा आता आपण नेस्कोच्या घरात पण होतो, नेस्कोच्या घरात पण घरात आल्या आल्या समोर जेव्हा आपण पेंटिंग पण करून घेतलेली, बरोबर नजरेच्या समोरच्याच भिंतीवरती आलेला तिथंच कलर उडलेला, तुटलेलं काहीतरी. का तर ते खुर्ची, आपण खुर्ची प्लास्टिकची खुर्ची अशी पाठी टेकतो ना, तर तो पाठचा असा एरिया असतो ना खुर्चीचा, जो आपल्या पाठीला टेकतो, तो लागून लागून असं तिथे उलटा यू तयार झालेला, कलर निघलेला. जिथे पण राहिलं जातं समोरच. पहिला पण नीट केलेलं तुम्हाला आठवतंय, मी स्वतः कलर मारलेला. त्याच्यानंतर बघू बेटा, मी बोलतोय हा. मी लावते. काय चालू आहे रे. तेव्हा हे कलर केल्या पण समोरच पूजाकडून माहितीये ते धाड करून तुटलेलं. आता हे पण नाव काम केलंय, तर समोरच बघा ना निशाणी. कसं वाटतंय ते. पण एवढंच की हे दिसण्यात येत नाही, कलर सेम असल्यामुळे. बघा लांबून दाखवतो तुम्हाला, हे बघ दिसत, हे नाही दिसण्यात येते काय बघा. हे बघ, जिथे राहिला जातं तिथं नीट करायला बघतो आपण, पण समोरच काय ना काहीतरी एक गेलेलं असतं काहीतरी. असं बोलायला ना पाहिजे, पण नजर लागल्या टाईप. मग मला लाव. टिक्का का बनवू. फ्रेंड्सला टिक्का लाव. हा लावला फ्रेंड्स, तुम्हाला पण टिक्का लावला बघूने. आपण जिथे पण राहिलोय, दरवाजा उघडला समोरची जी भिंत आहे त्याच्यावरतीच काय ना काहीतरी असतं आलेलं असतं ना. नेस्कोच्या घरात पण आठवत आहे ना, समोरच चेअर लागून ती भिंत खराब झाली. आणि इकडे पण मी चेअर ठेवलीच नाही तिथे. आणि इकडे पण आल्यापासून समोरच्याच भिंतीला प्रॉब्लेम होत आहे ना. अरे या झालं ठीक आहे. आता पण तिथेच ते लागलं, ते त्यांच्यामुळे लागलं. त्या बोलू पण नाही शकलो. त्यामध्ये मग ते हे भरा ते भरा, परत ते तेवढं कलर मारा, मग पूर्ण भिंतीला कलर मारा. तिथे काहीतरी दुसरा ठेवायचा काहीतरी प्लॅन आहे, नाहीतर ते उठतात. निघालो फ्रेंड्स बाहेर एका कामासाठी. आणि ॲक्च्युली मला शेअर करावंसं वाटतं ओके, की खरंच जेव्हा यू आर ओव्हर अवेलेबल फॉर समवन, दे डोंट फील युअर प्रेझेन्स, दे जस्ट स्टार्ट्स काय बोलतात, अंडर रेटिंग यू, मीन्स टेकिंग यू फॉर ग्रांटेड. अँड दॅट फिलिंग इज व्हेरी बॅड अँड व्हेरी वर्स इन लाईफ. ते बाहेर खाली काम चालू आहे, मी त्यांना म्हटलं आज होईल का हेडलाईटचं, ते बोलले ठीक आहे घेऊन या गाडी. ॲक्च्युली आपल्या गाडीचा ना, मी तुम्हाला पहिल्या गाडी आतमध्ये घेतो, मग सांगतो प्रॉब्लेम काय. दोघांचं पण ॲक्च्युली आपल्याला याची ब्राईटनेस एकदम कमी दिसते, अपर डिपर केलं तरी लाईट एकदम कमी भेटते, म्हणून आपण हे दोन्ही पण रिप्लेस करणार आहे. इथं आलं पटपट काम होतं, हे पटपट करून टाकतात. बल्ब पण त्यांनी 2 मिनिटात दोन्ही पण बदलून टाकले, आणि प्राइस पण एकदम रिजनेबल, एकदम कमी प्राइस मध्ये. आता कसं आपण काय पण झाल्यावरती इथंच येतो हमेशाचा, म्हणून थोडंसं बाबा यांच्यावरती प्रॉपर भरोसा आहे बाबा, की इथं आलं की काय असं नाही की हे काय झालं ते काय झालं, प्रॉपर करून देतात. आता बघा प्रॉपर कशी लाइटिंग दिसते, अप्पर पण अप्पर टिपर दोन्ही पण. बाजूचं सगळं दिसतंय, बाजूच्या पिलर्स वरती पण लाईट जाते. पहिल्या त्या पिलर्स वरती लाईट जात नव्हती,
म्हणजे ते पिलर्स थोडेसे डार्कनच राहायचे. आता कसं बाजूनी पण जाताना ते दिसतंय, ती लाईन पण दिसतीये खालची व्हाईट पट्टा पण दिसत नव्हता. बघूया आपण, थोडा अंधार येऊ, बिकॉज इथं लाईट आहे ना, त्याच्यामुळे कदाचित दिसत असेल. हा हे बघा, आता बाजूच्या ह्याच्यावरती पण लाईट जाते ना, ते पहिला बघ इथं प्रॉपर अंधार आहे. बाजूच्या पिलर्स वरती लाईट जाते, तो पट्टा दिसतोय, हे पहिला दिसत नव्हतं आणि आता हे दिसतंय. भले हे डिपर असू द्या, आपण दोन्ही पण व्यवस्थित काम करतात. आलोय फ्रेंड्स आपण इथं बस स्टँड जवळ, जाऊन ना चेक करू कोणकोणत्या इथून एसटी बसेस आहेत. दादा इथं जेजुरीला डायरेक्ट बस नसता, मग इथून स्वारगेट पर्यंत असेल, शिर्डी पर्यंत तरी इथूनच आहे आपल्या इथून. किती वाजता आहे ते? इथून एक गाडी आणि जाणार आहे. अच्छा त्यांचे, ठीक आहे. हा पण मला इथून पकडायला भेटेल ना? ऍक्च्युली अर्नाळा डेपो आणि विरार एकच आहे. अच्छा, अर्नाळाच्या डेपो, अर्नाळाच्या बस विरारला येतात. ओके. तुला मेंट्रसला अर्नाळा, कारण की अर्नाळा आमच्या इथून जास्त आतमध्ये पडेल जायला. कसं आहे माहिती का, ती अर्नाळावर 7 वाजता निघतं, तिकडे 7:30ला पोहोचते. अच्छा, आणि पण इथेच येऊन थांबणार ना पण? आणि अर्नाळातून बस इकडे येतात, दुसरा कोणता बस नाही. नाही. अच्छा, थँक्यू दादा. इथून हे असे काय प्लॅन्स आहेत 2-3, आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर्स तिकीट बुकिंगसाठी. 4 ठिकाणी आपण प्लॅन करू शकतो. एक तर पंढरपूर, शिर्डी, एकविरा आईचा साठी पण आहे, आणि तुळजापूर आई भवानी. 4ही ठिकाणासाठी बरोबर आपल्या इथून बस आहे. तर मस्त वेगळी फ्रेंड्स, डायरेक्ट इथल्या इथून आपल्याला बस भेटणार आहे एस टी स्टँडवरून. ते बोलतात की अर्नाळावरून बस निघणार. अर्नाळ्याला जायला आता खूप आतमध्ये पडेल, ते 20-25 मिनिटाचा ड्राईव्ह आहे. त्यात मग स्कूटी तिथे कुठं उभा करू, बिकॉज हे जे पण आहे मी माझ्या एकट्यासाठी प्लॅन करतोय. आय नीड टू हेड आउट समवेअर. तर प्लॅन्स मी बघत होतो एकदम अफोर्डेबल, तर एस टी म्हटलं की ऑफकोर्स अफोर्डेबल आहे. त्यात एक्सपिरियन्स तर एक नंबर असणार ट्रॅव्हलिंगचा, बिकॉज मला तरी आवडतो. भले काही जण बोलतात की यार ते खडखड आहे हे ते, बट आय लव्ह इट. ओके, ह्याच वीकमध्ये. आणि मग जमून मला कसं जमेल माहिती आहे का, बुग्गूची स्कूलला सुट्टी असले तेव्हा आय कुड प्लॅन. आणि असे बेस्ट डेस्टिनेशन आहेत ते पण. इथून इकडे मी ऑटोने पण येऊ शकतो किंवा कशाने पण. विरार स्टेशनला लागूनच आहे बघा हे परिसर आहे आपला एस टी डेपोचा. इथून निघायचं, 1-2 दिवस इथं स्टे करायचं किंवा जाऊन रिटर्न यायचं. तिकीट फेअर आय डोंट थिंक 300-400च्या वर असेल. जाऊन येऊन पण 1000 रुपये जायचे यायचे. बघू, 4 ऑप्शन जे तुम्ही मगाशी बघितले त्यातून तुम्ही बोला. एकविरा, शिर्डी किंवा पंढरपूर, आणि त्याच्या खाली होतं अजून एक होतं, आय फॉरगॉट, मोठं नाव होतं जरा. हा, तुळजापूर आई भवानीचं होतं. तुळजापूरला तर आपण जाऊन आलो, शिर्डीला पण गेलो, बट आय थिंक शिर्डीला मला असं परत जावंसं काय माहिती, असं फिलिंग येते जा परत, असे शिर्डीला जा परत ते. आणि जेजुरीला पण जायचं आहे, बट जेजुरीसाठी इथून बस नाही, इथून डायरेक्ट बस आहे ती इथे आपला स्वारगेट पर्यंत आहे, स्वारगेटवरून वेगळी. ठीक आहे, तर त्याचा मग ट्रेनचा ऑप्शन बरा वाटतं मला. बट ह्याच्यासाठी एस टी. बाकी अजून बघू अजून काय काय ऑप्शन आहे. पंढरपूरला पण अजूनपर्यंत गेलो नाही. पंढरपूरसाठी पण डायरेक्ट बस आहे, तर त्याचा पण प्लॅन करू शकतो. हा बोल. वेळ लागणार आहे याला. हो, कुठे? बाहेर येतं स्टेशन जवळ. का? असं झालोय फिरत फिरत. ओके, किती वेळ लागणार आहे? थोडा टाइम लागेल, माहित नाही का. चल मी किती वेळ ठेवतो. लागणार आहे ते तर सांग. नाही, मला स्वतःलाच माहित नाही. काय ठरवून निघालो असं तर वेगळी बात आहे, बट असं निघालोय असं अचानक. खाल्लं काही? नाही, आता खाईल मी, बघतो ते. ठीक आहे. फिरता फिरताय बघा कुठे येऊन बसलो. इथं काहीतरी स्ट्रीट फूड टाईप पूर्ण असं ढाबा आहे. हे कुठेतरी नवीन ठिकाणी आले. शिर्डीवाले साईबाबा आई पर झोली खाली शिर्डी वाले शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव रे महेश्वरा. तर फ्रेंड, डिनरसाठी एक जवळच रेस्टॉरंट आहे, तिथं आपण ट्राय करतोय व्हेज स्पायसी कोरियन राईस. पण आलो इथे फूड बाउल मध्ये.
कोरियन स्पायसी राईस आणि आपण घेतला स्मॉलवाला. प्रॉपर आहे बघा ना कोरियन पद्धतीचं. इथं आय थिंक लेटस आहे का कोणते तरी व्हेजिटेबल आहे, कॅरेट आहे, प्लस अजून काय 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 व्हेजिटेबल्स आहेत. म्हणजे 2 मिरच्या दिल्या होत्या पुढे, मला वाटलं एक्स्ट्रीम स्पायसी असेल बट चांगलं आहे. बट खास करून फ्रेंड्स बघा यात भेटलं मशरूम पण आणि ॲज युजल आपणच लास्ट आहे सगळं खाली झालं.